नमस्कार, मी पूनम. स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये. तर आजचा वार आहे बघा मंगळवार. आज मी सकाळच्या नाश्त्यामध्ये केलं होतं उपीट. तर म्हणलं चला आज फक्त उपीटचीच रेसिपी शेअर करू. तर मी माझं आज रुटीन वगैरे काही शेअर केलेलं नाही. फक्त उपीट कसं मी माझ्या पद्धतीने बनवलं आहे तेच इथं शेअर केलेलं आहे. तर उपीटचा नाश्ता कसा पोटभर पण होतो आणि खाण्यासाठी पण छान आहे. त्यामुळं म्हणलं चला उपीटच बनवू. तर इथं मी अगोदर सकाळी 1 वाटी रवा घेतलेला आहे. रवा स्वच्छ करून घेतला आणि कढईमध्ये रवा पण आता इथं भाजून घेतलेला आहे. रवा भाजून झाला की आपल्याला रवा लालसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा होता. तर मी इथं लालसर कलर येईपर्यंत रवा पण छान असा भाजून घेतलेला आहे. आणि त्याच कढईमध्ये मी 1 आणि अर्धी पळी तेल घेतलं होतं. जास्त तेल पण टाकलं नव्हतं. आणि त्यानंतर त्यामध्ये मी टाकली आहे मोहरी आणि जिरं टाकलं आहे. तर आपण अजून की व्हेजिटेबल वगैरे पण टाकू शकतो आणि असं रवापासून पण छान असा पोटभर नाश्ता करू शकतो. पण मी तर साधं सोपं असं केलं होतं. जिरी मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये वाटाणा कांदा टाकला आहे आणि हे पण मिक्स करून घेते. तर कांदा जास्त तळून घ्यायचा नव्हता. उपीटमध्ये कांदा थोडासा कच्चा असा छान लागतो, त्यामुळे मी इथं कांदा थोडा कच्चाच असा ठेवला होता. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलं आहे. आणखी एकदा मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथं अर्धासा ग्लास पाणी टाकलं आहे. तर असं मोकळं छान मी उपीट केलं होतं. आणि आज काय मी जास्त माझं रुटीन शेअर केलेलं नाही आहे, फक्त उपीटची रेसिपी शेअर केलेली आहे. आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, आता हा रवा भाजून घेतलेला पण टाकून 1-2 मिनटात उपीट बनवून तयार होतं. लगेच हे सगळं एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मी इथं मिक्स करून घेतल्यानंतर बारीक गॅस करून प्लेट झाकून ठेवली आहे आणखी 1-2 मिनटं. तर छान असं मी इथं उपीट आज बनवून घेतलेलं आहे आणि साधं सोपं रेसिपी पण शेअर केलेली आहे. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. तर इथं उपीट बी झालं आहे छान असं. आणि आता नाश्ता आजचा मी असा उपीटचा केलेला आहे.